तुला आईस्क्रीम पार्लर मध्ये जायचं होतं ना, बघ आपण फायनली पोहोचलोय. चल दोघं जाऊयात आणि आईस्क्रीम खाऊन येऊयात. चल. ओवी ओवी नाही येणार. नाही नाही, ओवीला डोकं नाही ना, तिला बरंच दुखतंय. काय? नाही नाही, तिला बरं नाही ना, डोकं दुखतंय तिचं. तर ती गाडीतच बसणार आहे. आपण दोघंही जाऊयात आणि आईस्क्रीम खाऊन येऊयात आणि तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन येऊयात ना. नाही, ओवी मध्ये बसणार असेल तर मी पण बसणार. हे बघ शुभ्रा, तू घरी काय बोलली होतीस? तुला आईस्क्रीम पार्लर मध्ये जायचंय, बरोबर? म्हणून आपण आईस्क्रीम पार्लर मध्ये आलो की नाही. चल मग आता चल जाऊयात आपण. चल. नाही, मी मध्ये बसूनच आईस्क्रीम खाणार. मी इथे बसणार, मस्त गाणी लावणार, तिथेच आईस्क्रीम खाणार मी. अगं तिथे पण गाणी लावतात, नाही लावली तर मी लावेन तिकडे, नाहीतर त्यांना सांगेन लावायला. ठीक आहे? म्हणजे तिकडे अजून फ्लेवर्स पण असतील ना आईस्क्रीमचे, तर त्यातला आईस्क्रीमचा फ्लेवर तुला कोणता हवाय मला कसं कळेल? तुला यावं लागेल शुभ्रा. अरे काका, सांगितलं ना व्हॅनिला चॉकलेट पाहिजे. तू जा आईस्क्रीम घेऊन ये, मी ओवी सोबत थांबते. कसं बोलू मी तुझ्याशी? तुझी इच्छा सांग, तुझ्या इच्छेनुसार मी बोलेन. कसं बोलू? कसंही बोल, पण असं तुटक तुटक नको बोलूस. मी परकी असल्यासारखं नको बोलूस. मी खरं सांगू, इतक्या वर्षात ना तुझ्या वागण्यात बोलण्यात खूप कटुता आली आहे. आणि हे अलीकडेच आहे, इतक्या वर्षात तू खूप छान होतास, हसत खेळत राहायचास. असं नको ना वागूस. आधीसारखा राहा ना, छान हसत खेळत राहायचंस तसं. ठीक आहे, तू माझ्याशी बोलू नकोस बस, पण तू आनंदात राहा, तू सुखात राहा, माझी एवढीच इच्छा आहे. अगं मी आनंदातच आहे. बघ ना, काम मस्त चालू आहे माझं. ओवी आहे माझ्या आयुष्यात, तिच्यासोबत तर आनंदातच असतो मी. माझं आयुष्य छान चालू आहे. मला असं का वाटतं की तू त्या पोरीला जाऊन भेटून आलायस, तिच्याशी बोललायस. अच्छा, ही भीती आहे का तुझ्या मनात? ही भीती सतवतेय तुला? नाही आहे, मी तिला भेटून आलेलो नाही. हा, पण हे खरंय, आता जर ती माझ्या आयुष्यात असती ना, तर माझं आयुष्य आता जसं आहे तसंच असतं. आणि हेही खरंय, नाही विसरू शकत नाही तिला. 8 वर्ष झाली, आता तरी विसर. ती नाही येणार आहे तुझ्या आयुष्यात परत. तुमच्या दोघांच्या लग्नाचा योग नव्हताच कधी. तुला आठवतंय ना तुमचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं? तू नको झुरत राहूस तिच्या आठवणीमध्ये. मनातून तिचा विचार काढून टाक एकदाच. आणि हे ठामपणे तू कसं बोलू शकतेस की ती माझ्या आयुष्यात नाही येऊ शकत परत? तिला यायचं असतं तर या 8 वर्षात आली नसती का? मला प्लीज सांगशील, आणखीन किती दिवस हे सगळं चालू ठेवणार आहेस? किती दिवस असा रडत कुढत बसणार आहेस? सारंग, तुला कळतंय ना, तुझ्या समोर एक अख्खं मोठं आयुष्य आहे. नवीन नात्याची सुरुवात कर, पुन्हा एकदा संसाराला लाग. प्लीज तू फक्त हो म्हण सारंग, फक्त हो म्हण. मी सुंदर, सुशिक्षित, मोठमोठ्या घरातल्या मुलींची ना लाईन लावीन इथे. बास आई बास. परत माझ्या लग्नाचा विषय हा घरात नको. सारंग, तुझी ही एक इच्छा मी नाही पूर्ण करू शकत. माफ कर मला. थँक गॉड. एका गोष्टीचं तर समाधान वाटतंय की अजून तरी सारंगला माहित नाहीये की ती सावली या शहरात परत आलीये. देवा देवा, काहीही कर, पण सारंग सावलीची भेट होऊ देऊ नकोस. आईला एक्झॅक्टली काय झालंय कळत नाहीये मला. घरात लक्ष नाहीये तिचं. 2 दिवस ऑफिसमध्ये सुद्धा आली नाही. त्या गुरुकुलाच्या जागेवर गेली आहे आणि तिथून आल्यानंतर ती खूप डिस्टर्ब आहे. त्या दिवशी ती मला म्हणाली की माझा शब्द आहे, ती जागा आपली होणार. नंतर
काय झालं असं की ती मला सांगते त्या जागेकडे बघायचं सुद्धा नाही. नाही कळत आहे मला. काल मी तुला तेच सांगत होते ना, त्या गुरुकुलाच्या जागेत काहीतरी सॉलिड सिक्रेट दडलंय, ज्याची भीती आहे आईंना. नाहीतर विचार कर ना, एवढी चांगली शिकार सोडून कोण असंच लगेच निघून येईल. मी नाही माघार घेणार. मोनिका, ती जागा आपली होणार नक्की. किती पैसा मोजावा लागला तरी गुरुकुलची जागा आपली होणार. तुला आवडली आहे ना, मग ती जागा आपली होणार. माझा शब्द. मस्त, जागा मिळणारच, तू घेणारच. पण कशी? प्लॅन आहे काही? नाही, ऍक्च्युली प्लॅन असा, ऍक्च्युली प्लॅन आहे आणि ते प्लॅनिंग एक्झिक्युटिव्ह झालेलं आहे. प्लॅन एक्झिक्यूट सुद्धा झालाय. राजकुमार, एका रात्रीत अशी काय सूत्र हलवलीस रे तू? सांगतो, सगळं सविस्तरपणे सांगतो. आज सकाळी मी एक कॉल केला.